नमस्कार, आपलं माथेरान कट्टामध्ये सहर्ष स्वागत। आपण आहोत नेरळ माथेरान घाटाच्या प्रवेशद्वारावरती जो दस्तुरी नाका आहे त्या ठिकाणी जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ। मात्र या ठिकाणी झालेला 2 दिवसा अगोदर पाऊस पाहता अतिवृष्टीमुळे रस्ते आहेत ते खड्डेमय झालेले आहेत, रस्त्यांना चर पडलेले आहेत। मात्र काही महिन्यांपासून या ठिकाणी जो यश-टर्न असेल किंवा या घाट मार्गातील जो चढ उताराचा रस्ता असेल म्हणजेच नेरळ माथेरान घाट मार्गाच्या पायथ्याशी असलेला हुतात्मा चौक पासून माथेरानच्या चांगभले या स्पॉट पर्यंत जेथे आपण उभे आहोत त्या ठिकाणी रस्त्याची संपूर्ण दुरावस्था झालेली आहे आणि तीच प्रामुख्याने प्रशासनाच्या निदर्शन आणून देण्यासाठी या ठिकाणी ही व्हिडिओ मी बनवत आहे। व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे, कारण या ठिकाणी 300 टॅक्सी चालक मालक आहेत जे आपला उदरनिर्वाह आपल्या याच घाट मार्गावरती करत आहेत आणि तो देखील जीव मुठीत घेऊन काय प्रकार आहे आणि कशा पद्धतीने रस्ता आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। चला तर मग आहोत नेरळ माथेरान घाटामध्ये। आपण पाहताय नेरळ माथेरान घाटाची अवस्था कशा पद्धतीने आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। नेरळ माथेरान घाट हा जगाशी जोडलेला माथेरानचा प्रमुख रस्ता आणि तोही एकमेव। मात्र या घाटाची जर अवस्था पाहिली तर जीव मुठीत घेऊनच या ठिकाणी आपल्याला प्रवास करावा लागेल असंच म्हणावं लागेल, कारण या ठिकाणी माथेरान नेरळ घाट हा जवळपास 7 किलोमीटरचा प्रवास अतिशय जीव घेणा असा प्रवास ठरू शकतो। प्रशासनाचं होणारं दुर्लक्ष या ठिकाणी तुम्हाला सातत्यानं जाणवायला सुरुवात होईल, कारण ज्या वेळेला तुम्ही माथेरानचा प्रवास कराल त्यावेळेला याच रस्त्यावरनं तुम्हाला प्रवास करावा लागणार आहे। आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या रस्त्याला खड्डे खड्डे आणि खड्डे तुम्ही पाहिलं तर हा सर्वात जीव घेणा असा यश-टर्न आहे। असेच जवळपास हुतात्मा चौक जो माथेरान नेरळ घाटाचा पायथा आहे त्या ठिकाणाहून जर पाहिलं तर
या ठिकाणी भरमसाठ अतिवृष्टीमुळे झालेली रस्त्याची वाताहत आणि त्यामुळे झालेली रस्त्यांची दुरावस्था हे एक चिंतेचा भाग आहे। मात्र येथील प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं लक्ष देण्यासाठी वेळ नाही आहे। मेच्या 26 तारखेला पहिला पाऊस झाला इथे जोरात, म्हणजे पूरच झाला। तेव्हापासून रस्त्याची म्हणजे दयनीय अवस्था झालेली आहे। ट्रॅफिक पण वाढलेला आहे, पर्यटकांचा ओघ वाढत गेला पाऊस चालू झाल्यापासून। आणि त्याच्याने जिकडे तिकडे रस्त्याला खड्डे पडलेत, चरे पडलेत। आता आमच्या इथला तो एस्टन म्हणून आहे जुमापट्टीच्या वरती, तिथं कम से कम आतापर्यंत 7-8 माणसं मेलेली आहेत, ऍक्सिडेंट झालेत। तिथं खडी निघले, चकाऱ्या पडल्यात रोडला, गाड्या स्लिप होत आहेत, वरून येतात तुफळ गाड्या आणि त्या भिंतीवर आपटतात। तिथेशी पण काहीच नाही आणि तो बोर्ड जो लावलेला आहे तिथेशी तो उलट दिशेला लावलेला आहे, म्हणजे खालून येणारा माणूस हा स्पीडला नाही, वरून येणारा माणूस स्पीडला येतो, चुकीचं लावलेलं आहे। आणि त्याच्यामुळे अपघात होतात, 5-6 माणसं दगावले, तिथे मेलेत अक्षरशः। आम्हाला भीती वाटते स्वतःला गाडी चालवताना। तर 2 व्हीलर येतो त्यावेळेला त्यांना सांगायला लागतो बाबा आस्ती जा वगैरे। पुन्हा त्याच्यानंतर वॉटर पाईप स्टेशनच्या दिवशी एवढा मोठा खड्डा पडला। आज आमचे टॅक्सी चालक मालक संघटनेचे सभासद तिथं स्वतः परिश्रम करून 2-4 माणसं बिगारी घेऊन येऊन रोजचा म्हणजे आठवड्याला 2-3 हजार रुपये आम्हाला खर्च करावा लागतोय। त्याच्यात आम्ही ते पॅच वर्क करतो, आठवडा काढतो, परत पॅच वर्क करतो, आठवडा करतो, असं किती दिवस करणार। याच्या संदर्भात जे संबंधित PWDचे अधिकारी वगैरे आहेत त्यांनी कम से कम या रस्त्याकडे लक्ष द्या। जागतिक पर्यटन स्थळ आहे आपलं माथेरान, मुंबई पासून एवढं जवळ आहे, कोणी लक्ष देत नाही तिथे। रस्त्याची एकदा येऊन फिरा बोला तुम्ही फॅमिली घेऊन, लोक फॅमिली घेऊन येतात गुजरात वरून, अख्ख्या भारतामधून येतात तिथे पर्यटक, पण कोणाला काय पडलेली नाही, चाललंय ना चालू द्या। टॅक्सीवाले करतात, झाड पडलं टॅक्सीवाले काढतील, दरड पडली टॅक्सीवाले काढतील, रस्त्याला खड्डे पडले टॅक्सीवाले काढतील। हे असं किती दिवस चालेल? जर याच्या पुढे जर कधी तिथं अपघात वगैरे झाला तर मग त्याला प्रशासन जबाबदार असेल, एवढं फक्त निश्चित ठेवा। आणि आता पावसाला थोडी उघड पडल्यावरती त्यांनी तात्काळ म्हणून इथेशी काम करायला सुरुवात करावी, अन्यथा आम्ही आंदोलन छेडणार टॅक्सी युनियन तर। राज्यामध्ये अनेक मंत्री लोक आपल्या आपल्या तालुक्यात जिल्ह्यात नवनवीन पर्यटन स्थळं विकसित करण्यासाठी या ठिकाणी चढाओढ लागलेली आहे। मात्र ज्या मतदारसंघामध्ये माथेरान सारखं नाविन्यपूर्ण अलौकिक असं सौंदर्याने नटलेलं निसर्गरम्य असं पर्यटन स्थळ असताना या ठिकाणची रस्त्याची जर अवस्था पाहिली तर ती खूपच बिकट म्हणावी लागेल। कारण फक्त 7 किलोमीटरचा हा घाट रस्ता मध्यंतरी PWDने या ठिकाणी दुरुस्ती केली, मात्र एका पावसामध्ये या रस्त्याची अवस्था अशा पद्धतीने झालेली आहे की आपल्याला विचार करावा लागेल। याच घाट मार्गामध्ये नेरळ माथेरान टॅक्सी युनियनचे चालक जवळपास 300 लोक आपली उपजीविका याच घाट मार्गावरती भागवत आहे, मात्र ती देखील जीव मुठीत घेऊन। रस्त्यामध्ये पडलेले खड्डे हे चुकवण्यासाठी नवीन चालक या ठिकाणी आपले वाहन रॉंग साईडला घेऊन जातात आणि समोरून एखादं वाहन आलं की मग या नवीन चालक या ठिकाणी गोंधळला जातो आणि हेच अपघाताला निमंत्रण असतं। अशामध्येच अनेक लोकांचा जीव या ठिकाणी गमवावा लागला आहे। दररोज शेकडोच्या संख्येने या ठिकाणी नेरळ माथेरान घाट रस्त्यात मिनी बस प्रवास करणारे विद्यार्थी किंवा स्थानिक यांचा हा प्रवास नेहमीच जीवघेणा ठरत असतो। याचं गांभीर्य जर प्रशासनाला आलं तर नवलच। माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार, माथेरान।